छत्रपती संभाजीनगर शहराच्या नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील महानगरपालिकेचा 822 कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास राज्य शासनाने नकार दिला आहे। या संदर्भात महानगरपालिकेला शासनाकडून प्राप्त झालेले पत्र न्यायालयात सादर करण्यात येईल। महानगरपालिका स्तरावर हा निधी उभारण्यासाठी काय करता येईल यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल असल्याचं प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं आहे। शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेमधून 2740 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना राबवली जात आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम केले जात असून डिसेंबर 2024 पर्यंत योजना पूर्ण होईल असा दावा केला जात आहे। या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 25, राज्य शासनाचा 45 तर महानगरपालिकेचा 30% वाटा आहे। त्यानुसार महानगरपालिकेला 822 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। एवढी मोठी रक्कम उभारण्यासाठी महानगरपालिकेची ऐपत नाही, त्यामुळे शासनाने महानगरपालिकेच्या वाट्याचा निधी भरावा यासाठी 2 वेळा राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आले होते। तसेच पाणी योजनेसंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेची वारंवार सुनावणी होत आहे। त्यात न्यायालयाने देखील महानगरपालिकेचा हिस्सा राज्य शासनाने भरावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। मात्र नगरविकास विभागाने नुकतेच पत्र देऊन हा निधी राज्य शासन देऊ शकत नाही, महानगरपालिका स्तरावर निधीची तरतूद करावी असं कळवलं आहे। त्यामुळे महानगरपालिकेला धक्का बसला असून एवढा निधी कसा उभारणार या विवंचनेत प्रशासन सापडले आहे। या संदर्भात शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले की राज्य शासनाकडून प्राप्त झालेले पत्र न्यायालयासमोर सादर करण्यात येईल। तसेच महानगरपालिका स्तरावर देखील निधी कसा उभारता येईल यासाठी प्रयत्न करू। डिसेंबर 2024 मध्ये योजना पूर्ण होणार आहे। एवढ्या कमी कालावधीत एवढा मोठा निधी कसा उभारणार याविषयी प्रशासक म्हणाले आहे। राज्य शासनाला पुन्हा एकदा पत्र पाठवून विनंती करण्यात येईल। त्यासोबतच शहरातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत देखील चर्चा केली जाणार आहे असं प्रशासक जी श्रीकांत म्हणाले आहे। शहरासाठी पाणी योजनेचे काम होणे गरजेचे आहे। वेळेप्रसंगी कर्ज काढण्यात येईल, त्यासाठी शासनाची मदत घेऊ। गरज पडल्यास इतर योजनांना कात्री लावण्यात येईल असं देखील जी श्रीकांत यांनी सांगितलं आहे। पैसे शासन पूर्ण देतील, कारण यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे ते आपल्याला काही द्यावं लागणार नाही असे सांगितलं गेलं होतं। म्हणून आपले जे सातारा देवलाईची जे हिस्सा टाकायची आहे त्या हिस्सा टाकत असताना जे कनेक्शन्स घेण्यासाठी नागरिकांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत जे सीटचे चार्जेस आहे ते आतापर्यंत आपण त्या भागामध्ये घेतलेली नाही आहे। खूप दिवसापासून ते काही वाढ झालेली नाही आहे। ते वाढ करण्याच्या संदर्भात मी अधिकाऱ्यांना सूचना दिली। त्या रेट्स वाढल्यानंतर त्या भागामध्ये तो हिस्सा म्हणून ते बहुतांश पैसे त्याच्यामध्ये खर्च होऊन जाते। परंतु जे काही किरकोळ 20-30 करोड रुपये आहेत ते महानगरपालिका ते हिस्सा म्हणून टाकू शकतात, बेट सातारा देवला असो किंवा मिटमिटा पडेगाव असो। परंतु हे पाणी पुरवठाची हे फार मोठा ओझा आहे, 822 कोटी। कारण ते रेग्युलरली जर योजना होत राहील तो त्या हिस्सा टाकणे सोपा पडतो, परंतु एवढ्या वर्षानंतर पाणी पुरवठा योजना आपल्या शहरामध्ये सुरू आहेत आणि हे 822 कोटी फार मोठा ओझा असतील। ते कसे पेळायचं आणि आम्ही अधिकारी बसू, कारण आतापर्यंत वी वर कॉन्फिडेंट दॅट की आम्हाला मिळणार। अजूनही आम्ही कॉन्फिडेंट आहेत की आम्ही प्रयत्न करू, शेवटपर्यंत प्रयत्न करू, बट काम नाही थांबणार यासाठी आम्ही त्यांना संबंधितांना ही सूचना दिली